दिवसभराच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात पाठवलं गेलंय। त्यामुळे आंदोलक कर्मचारी आणि त्यांचे वकील सदावर्ते या दोघांच्याही अडचणी वाढल्याचं चित्र आहे। एसटी संपाचं नेतृत्व करणारे वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्या प्रकरणात न्यायालयानं सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटतायत। त्याचवेळी मुंबईतील किला कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली। पोलिसांनी अटक केलेल्या गुणरत्न सदावर्तेंसह 110 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलंय। यावेळी कोर्टानं सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यांना आज दंडाधिकारी न्यायालयात सुट्टीच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। त्यामुळे त्यांची जी कस्टडी होती ती तपासात कोणत्या कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, त्यांच्याकडे काय काय चौकशी करणं आवश्यक आहे, या दृष्टीने आम्ही त्यांच्या कस्टडीची मागणी केली। कामावर जाण्याची डेट सुद्धा फिक्स केली। सदावर्ते साहेबांनी सांगितलं, तुम्ही भगवान महावीर, तुम्ही गौतम बुद्ध यांची आठवण करा आणि तुम्ही शांततेच्या मार्गाने घ्या, तुम्ही मेडिटेशन करा आणि जॉईनिंग करण्याची डेट आम्ही तुम्हाला सांगितलं। पण असं असताना सुद्धा हे कारस्थान रचलेलं आहे। आजच त्या कालच सुप्रिया सुळे कशा आल्या। दुसरीकडे शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 109 आंदोलकांचा जामिनाचा अर्ज कोर्टानं फेटाळला। या सर्व आंदोलकांना कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। जर ते सहकार्य तपासात करत नसतील तर त्यांची कस्टडी आवश्यक होती। ते व्हेरीफाय करण्यासाठी नक्की ते कर्मचारीच आहेत का, किंवा त्यांना जी फूस लावणारी व्यक्ती आहे ते फक्त सदावर्तेच आहेत का इतर कोणी अनवॉन्टेड असामाजिक तत्व त्याच्या मागे आहे। त्या सर्व गोष्टींचा त्यांच्याकडनं सुद्धा पोलिसांना तपास करायचा असल्यामुळे त्यांची पण कस्टडी मागितली होती। शनिवारी किला कोर्टात सरकारी वकील प्रदीप घरत आणि गुणरत्न सदावर्तेंचे वकील महेश वासवानी यांनी जोरदार युक्तिवाद केला। सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली। यावेळी त्यांनी सदावर्तेच पवारांच्या घरावरच्या हल्ल्याच्या मागे असल्याचं सांगत अनेक दावे केले। सदावर्तेंनी चिथावणीखोर वक्तव्य केली। शरद पवार, अजित पवार, अनिल परवांविरोधात विधान केली। बारामतीला जाण्याचं देखील ठरलं होतं। गरीब एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं गेलं। आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। यामागे नेमकं कुणाचं डोकं याचा तपास करायचा आहे। घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलंय। प्रदीप घरत यांनी सदावर्तेंवर आरोपांची सरबत्ती केल्यानंतर सदावर्तेंचे वकील महेश वासवानी युक्तिवादासाठी उठले। यावेळी त्यांनी सरकारी वकिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले। FIR मध्ये अनेक गोष्टी मॉडिफाईड केल्या गेल्या। बारामतीला जाऊन आंदोलन करणार असं बोललं गेलं होतं। घरात घुसू असं सदावर्ते कधीच बोलले नाही। घटना घडली तेव्हा सदावर्ते कोर्टात होते। नंतर सदावर्ते घरी गेले, पळून गेले नाही। उसको गिरफ्तार करके भी लाए तो हमारी ये भूमिका थी कोर्ट में कि उसको कस्टडी की कोई जरूरत नहीं है। उसके पास से कोई रिकवरी करना नहीं है चीज। वो अदालत से छोड़ के भाग जाएगा, अदालत छोड़ के मुकदमे से भाग जाएगा, ऐसा भी नहीं है। उसका घर मकान फिक्स है, वो किसी विटनेस को इंटरफेयर नहीं करेगा। शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर आंदोलक कर्मचारी आणि त्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्याही अडचणी वाढल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। एसटी कर्मचारी सिल्वर ओकच्या दिशेनं निघाल्याची माहिती आधीच पोलिसांना मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मधून उघड झाली आहे।
असल्याची पोलिसांना होती माहिती। सदावर्तेंच्या चिथावणीमुळे आंदोलक भडकले। FIR मधून धक्कादायक माहिती उघड। शुक्रवारी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर दगडफेक केली। या हल्ल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघाले, तर पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मधून या हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। आंदोलक एसटी कर्मचारी सिल्वर ओकवर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिळाली होती। मात्र अर्धा तास आधी माहिती मिळून देखील पोलीस सिल्वर ओकवर पोहोचले नसल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। या हल्ल्याच्या 1 दिवस आधी म्हणजेच 7 एप्रिलला सदावर्ते यांनी याविषयी चिथावणीखोर भाषण दिलं होतं। शरद पवारांच्या निवासस्थानी शिरून जाब विचारण्याची भाषा सदावर्ते यांनी वापरली होती। तसंच सदावर्तेंच्या चिथावणीखोर भाषणामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकवर आंदोलन केल्याचं FIR मध्ये म्हटलेलं आहे। सिल्वर ओकवर हल्ला करण्यापूर्वी म्हणजे 7 एप्रिलच्या रात्री एसटी आंदोलकांची बैठक झाल्याचा पोलिसांना संशय आहे। त्या बैठकीत सिल्वर ओक आणि बारामतीमध्ये आंदोलन करण्याविषयी चर्चा झाली असावी असा पोलिसांना संशय आहे। सिल्वर ओकवरील हल्ल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अशातच आता पोलिसांच्या तपासाला देखील वेग आलाय। पोलीस सुरक्षेत नेमकी कुठे चूक झाली याचा शोध घेतला जातोय। सिल्वर ओकवर हल्ला करण्याची बैठक झाली होती का याचा शोध घेतला जातोय। यामुळे आगामी काळात पोलीस तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया। सिल्वर ओक हल्ला प्रकरण आता पोलिसांना भोवल्याचं बघायला मिळतंय। DCP झोन 2 यांना हटवलं गेलेलं आहे। DCP योगेश कुमार यांना आता हटवलं गेल्याचं समोर येत आहे। विश्वास नांगरे पाटील यांनी या संदर्भातली कारवाई केलेली आहे। सिल्वर ओकच्या सुरक्षा व्यवस्थेत जी काही चूक झाली होती, जो काही एक प्रकारचा हलगर्जीपणा झालेला होता, या अनुषंगानं DCP योगेश कुमार यांना आता हटवलं गेलेलं आहे। सिल्वर ओकवरील हल्ल्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। अशा प्रकारच्या घटनेला कुणीही योग्य म्हणणार नाही असंही राज्यपाल म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समजूतदार असून ते या विषयाला व्यवस्थित हाताळतायत। अशा घटना होऊ नयेत याला सरकार लक्ष देईल असंही आता राज्यपालांनी म्हटलंय। मुझे लगता है कि मुख्यमंत्री जो उसको हैंडल कर रहे हैं वो समझदार व्यक्ति हैं, स्वयं शरद पवार इतने बड़े प्रतिष्ठित नेता हैं, तो इस प्रकार की घटना कोई भी अच्छा नहीं कहेगा और इस प्रकार की घटना न हो ऐसा मुझे लगता है कि हमारी प्रदेश सरकार आगे ध्यान देगी। जर हल्लाच करायचा होता तर तो मातोश्रीवर करायचा होता असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलेलं आहे। शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झालेला होता। या संदर्भातलं हे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मातोश्रीवर हल्ला केला असता तर हल्ल्याची किंमत मोजावी लागली असती असंही मोहिते पाटील यांनी म्हटलंय। प्रश्न राज्याचा होता, तुम्हाला मोर्चाच काढायचा होता, तुम्हाला हल्ला करायचा होता, मातोश्रीवर करायचा होता, मग तुम्हाला कळलं असतं की हल्ल्याची किंमत काय। पवार साहेबांच्यावरच का या राज्यामध्ये आतापर्यंत जेवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनाचा शेवट पवार साहेबांच्या बारामतीला व्हायचं, पवार साहेबांच्या ऑफिसवर व्हायचं, आणखी जिथं असेल तिथं व्हायचं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता सभा घेणार आहेत आणि या सभेचा ट्रेलर आता मनसेकडून जारी करण्यात आलाय। त्यामुळे आता
12 तारखेच्या पॉलिटिकल पिक्चरकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बौखला गए हैं. करारा जवाब मिलेगा. करारा जवाब मिलेगा. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित उत्तर महाराष्ट्र विकास परिषदेच्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळेला राज्यपाल कोश्यारी आणि छगन भुजबळ यांच्यात जुगलबंदी रंगली होती. राज्यपालांचं आपल्यावर प्रेम आहे, मात्र त्यांना राजकारणातलं काही सांगितलं तर मात्र ते ऐकत नाहीत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, मैत्री मैत्रीच्या ठिकाणी, असं भुजबळ यांनी म्हटलंय. राज्यपाल कार्यक्रमाला आले म्हणजे सरकार आलं, कारण ते राज्याचे प्रमुख आहेत, असंही भुजबळ म्हणाले. दरम्यान मुंबई पुण्यात जे आहे ते इथे व्हावं असं बोलणाऱ्या छगन भुजबळ यांना राज्यपालांनी टोला लगावलाय. आकाशातून पडणारी वीज पण आमच्याकडे पडावी अशी मागणी केली तर नवल वाटायला नको असा टोला राज्यपालांनी लगावला. नाशिकमध्ये एका बाजूला विकास झालाय, मात्र इगतपुरी सारख्या ठिकाणी पाणी नाही हे चित्र दिसल्याचं सुद्धा राज्यपाल म्हणाले. नाशिकवर त्यांचं चांगलं प्रेम आहे. आमंत्रण दिलं की ते येतात. माझ्यावरही त्यांचं खूप प्रेम आहे, पण मी राजकारणातलं काय सांगितलं की ते ऐकत नाहीत. ठीक आहे, मैत्री मैत्रीच्या ठिकाणी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पण आमची मैत्री चांगली आहे. ते येणं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं सरकार येणं असं आहे, कारण ते महाराष्ट्र राज्याच्या सरकारचे प्रमुख आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. बादलों से जो वज्र बिजली कड़कती है ना, क्या जो बादड़ी जो होता है, हाँ उल्कापात नहीं, आसमान से जो बिजली कड़क के वज्र गिरता है तो वो बहुत नुकसान करता है. ओला से भी बड़ा होता है. ओला तो बहुत सामान्य, ओला गारा तो सामान्य होता है. हाँ वो जो लोनार वाला तो वो कहते थे कि अगर वो भी पड़ा था वो भी मेरे विधानसभा क्षेत्र में पड़ा है. तो ऐसे हमारे भुजबल साहब जो है ये चाहते हैं कि जो हो दुनिया में तो मेरे यहाँ जरूर होना चाहिए. नासिक में आने के बाद कि निश्चित रूप से यहाँ पर आगे त्र्यंबकेश्वर भगवान की कुछ ऐसी कृपा है कि मुझे ऐसा लगता है कि यहाँ कहीं न कहीं ऐसी संभावनाएं हैं कि अब यहाँ राम जी को वनवास में नहीं आना पड़ेगा. यानी उत्तर भारत से भगत सिंह को वनवास में नहीं आना पड़ेगा, बल्कि राज्यपाल के रूप में आना पड़ेगा. तुमच्या शेतात विजेचं मीटर लावलं असेल, मात्र जोडणी केली नसेल आणि जर 20,000चं बिल आलं तर अर्थातच तुम्हाला धक्का बसेल. असे धक्के देण्यात पारंगत असलेल्या महावितरणनं वर्धा जिल्ह्यात हा असा पराक्रम केलाय. विजेची जोडणी करण्यापूर्वी शेतकऱ्याला तब्बल 20,000चं बिल महावितरणनं पाठवून दिलंय. हिंगणघाट तालुक्यातल्या बोपापूरमधल्या शेतकरी मनोहर झाडे यांना हे बिल आलेलं आहे. झाडे वीज जोडणीसाठी जून 2020 मध्ये 6,807 रुपयांचा भरणा करून आलेले होते, मात्र 2 वर्ष उलटून सुद्धा त्यांना काही वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे झाडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. यानंतर महावितरणनं शेतात जाऊन मीटर बसवलं. शेतकऱ्यानं माहिती अधिकारात अर्ज केला असता 1 एप्रिल 2022ला 4 कर्मचाऱ्यांनी सायंकाळी 5:30ला शेतात जाऊन मीटर बसवलं आणि फोटो काढले आणि नंतर मीटर काढून नेल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे न्याय कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यानं उपस्थित केला आहे. माझ्याकडे कोरडवाहू 6 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये मी ओलीत करण्यासाठी 2020ला बोरवेल खोदली. त्यानंतर वीज जोडणी मिळण्यासाठी 11 जून 2020ला डिमांड भरलं आणि नोव्हेंबर 2021ला मला अवाढव्य बिल पाठवण्यात आलं. हे बिल कसं काय आलं बा वीज जोडणी न करता, याची चौकशीसाठी मी महावितरणला लेखी अर्ज दिला. दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक्सप्रेसवेवर भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. या मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। दुपारी 4:15च्या सुमारास कार वेगानं मुंबईच्या दिशेनं जात होती। गहुंजेच्या क्रिकेट स्टेडियम समोरच एक ट्रक बंद अवस्थेत उभा होता। मार्गाच्या बाजूला असलेला ट्रक थांबलेला होता, मात्र भरधाव वेगानं आलेली ही कार ट्रक खाली घुसली। चालकानं 50 मीटरपासूनच ब्रेक लावल्याचं चाकाच्या व्रणांवरनं दिसत होतं, मात्र कार नियंत्रणात काही आली नाही। ही धडक इतकी जोरात होती की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालाय। लग्नासाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात होऊन 18 जण जखमी झाल्याचा प्रकार घडलाय, ज्यातले 4 गंभीर जखमी आहेत। वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीकडे येणारी गाडी घाटात उलटून हा अपघात झालाय। गंभीर जखमींना सेवाग्राममध्ये हलवलं गेलंय, तर 14 जखमींना वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। आर्वी तालुक्यातल्या पाचोड येथील भागचंद पवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता। या विवाह सोहळ्याला जात असताना या गाडीला अपघात झालाय। राज्यातल्या अतिसंवेदनशील स्थळांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आलेली होती, मात्र गृह खात्याच्या दुर्लक्षामुळे अतिसंवेदनशील स्थळांऐवजी अतिक्रमण विरोधी पथकाचं संरक्षण करण्याची वेळ या सुरक्षा दलाच्या जवानांवर आलेली आहे। पाहुयात या आमचं काम आहे प्रोटेक्शन देणे। बीट निरीक्षकाचा आमच्या सोबत क्षेत्रामध्ये आमची नेमणूक झालेली आहे, तरी 8 विभागामध्ये आमची नेमणूक झाल्यामुळे जे आमचे बीट निरीक्षक पाटील साहेब आहेत, असे बरेच 7-8 बीट निरीक्षक आहेत, त्यांना प्रोटेक्शन देणं आमचं काम आहे। मार्च 2010 मध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली। महाराष्ट्र सुरक्षा बलानं राज्यातल्या अतिसंवेदनशील स्थळांची सुरक्षा करणं अपेक्षित आहे। मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, विमानतळ, मोठी प्रार्थना स्थळं, मोठी धार्मिक स्थळं, मोठी सरकारी कार्यालयं अशा 165 स्थळांचा त्यात समावेश आहे। महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं 1 वर्षासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून सुरक्षा घेतली। त्या बदल्यात या जवानांना 24 ते 30 हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे। मात्र महापालिका कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असलेली कामं या जवानांना करावी लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्या व्यतिरिक्त कुठे राडारोडा वगैरे पडला असेल, अचानक कोणी डम्पिंग केले असेल, हॉस्पिटल वेस्ट असेल, हॉटेलचं वेस्ट, याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाते। परंतु आपला जास्त भर दंडात्मक कारवाई करण्याच्या ऐवजी नागरिकांचं स्वच्छतेविषयी प्रबोधन करण्यावर जास्त आहे। बळाचा जो काही वापर आहे हा चांगल्या ठिकाणी, योग्य ठिकाणी व्हावी व पिंपरी चिंचवड आयुक्तांना किंवा अनेक कोण असे काही या बळाचा वापर करत असतील त्यांना त्वरित आपण आदेश देऊन याची अंमलबजावणी करून ह्या जी काही गैरवापर चालू आहे हा त्वरित थांबवावा। अतिसंवेदनशील ठिकाणांची सुरक्षा सोडून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांवर ही वेळ आली आहे आणि त्याला गृह विभागाचं दुर्लक्ष कारणीभूत आहे। ज्या उद्देशासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली त्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। आणि यानंतर कुस्तीच्या आखाड्यातली बातमी बघूया। कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलेला आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अटीतटीच्या लढतीत त्यानं मुंबईच्या विशाल बनकरला चितपट करत मानाची चांदीची गदा पटकावली आहे। या लढतीच्या सुरुवातीला खरं तर विशाल बनकरने पृथ्वीराजवर आघाडी घेतलेली होती। सुरुवातीला ही 4 गुणांची आघाडी होती, मात्र त्यानंतर पृथ्वीराजनं विशालच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। पृथ्वीराज पाटीलनं पिछाडी भरून काढली आणि अखेरच्या मिनिटात पृथ्वीराज पाटीलनं 5-4 अशा फरकानं विशाल बनकरवर विजय मिळवला आहे। पृथ्वीराज पाटीलचा विजय झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी, तालमीतल्या सहकाऱ्यांनी, कुस्तीप्रेमींनी, त्याच्या प्रशिक्षकांनी एकच जल्लोष केला। पृथ्वीराजला खांद्यावर उचलून घेत त्याची एक प्रकारे मिरवणूकच काढली गेली। तब्बल 21 वर्षांनंतर कोल्हापूरच्या कुस्तीपटूनं महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलाय। यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। पृथ्वीराज पाटील याच्या रूपाने कोल्हापूरला 21 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली आहे। या गदेसह पृथ्वीराज पाटील आपल्यासोबत आहेत। पृथ्वीराज, काय सांगाल, इथपर्यंतचं कष्ट आणि ही गदा आता तुझ्या खांद्यावरती आहे, काय वाटते?
22 वर्ष झाले आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला गदा नव्हती. ते आज मी कोल्हापूर जिल्ह्याला गदा दिलेली आहे आणि मी 9 वर्ष झाले या गदेसाठी प्रॅक्टिस करतो. खरं तर विशाल बनकरनं बालारफिक शेख असू दे किंवा दिग्गज पैलवानांना हरवत या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत मजल मारली होती. काय आव्हान होतं तुझ्या समोर, काय वाटत? मी यासाठी आधीचा अभ्यास केला. माझे कोच माझ्याकडून अभ्यास करून घेतला होता यासाठी. एकूण या स्पर्धेसाठी किती दिवस झाले तयारी सुरू होती, काय वाटतंय? मी या स्पर्धेसाठी 1 वर्ष झालोय इंडिया कॅम्पमध्ये प्रॅक्टिस करतो. इंडियन आर्मीमध्ये तू तिथं आहेस, तिथं कशा पद्धतीनं कुस्तीचं प्रॅक्टिस करून घेतलं जातं? इंडियन आर्मीत आहे. इंडियन आर्मीत पण चांगली प्रॅक्टिस आहे. राम पवार साहेब असतील, माडिक साहेब असतील, शिवाजी पाटील साहेब असतील, चांगली प्रॅक्टिस करून घेतली. ज्यावेळी ही गदा खांद्यावरती आली त्यावेळी नेमकी पहिली प्रतिक्रिया काय होती, काय भावना होती? माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला 22 वर्ष झाले गदा नव्हती. ते मी स्वप्न पूर्ण केले, हाच आनंद होता. तुझ्या कुटुंबातली लोक सुद्धा इथं आली होती, ते तुला भेटले त्यावेळी काय वाटलं? अजून भेटलो नाही, त्यांना भेटूच दिलं नाही मला. तुम्ही कोच आहात, कशा पद्धतीने याची तयारी करून घेतला होता? एकूणच इथंपर्यंतची जी फेरी गाठायची होती ती कशी साध्य केली? अतिशय नियोजनबद्ध अशा पद्धतीने ट्रेनिंग आणि स्ट्रॅटेजी बनवलेली होती. त्याच्यानुसार अतिशय प्रत्येक टप्प्यामध्ये पृथ्वीने चांगलं कार्य केलं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर खडतर परिश्रमातून पृथ्वीराज तो घडला गेलेला आहे आणि त्यानं विशाल बनकर याचे डाव प्रतिडाव याचा अभ्यास करूनच या स्पर्धेमध्ये उतरला होता आणि अखेर 21 वर्षानंतर कोल्हापूरला पृथ्वीराजच्या रूपानं महाराष्ट्र केसरीची गदा आहे ती मिळालेली आहे आणि पृथ्वीराज याचा आनंद आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रशांत मोहितेसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सातारा. दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. दिवसभराच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शरद पवार यांच्या घरात घुसून त्यांना शारीरिक इजा करण्याचा आंदोलकांचा डाव होता असा आरोप गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. या हल्ल्यापूर्वी आंदोलकांनी पवारांच्या घरची रेकी सुद्धा केली होती असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. हा एका नियोजनबद्ध षडयंत्राचा एक भाग होता असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांनी. काल शरद पवारांच्या घरी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केले. या हल्ला प्रकरणात आज आपण बोलणार आहोत जितेंद्र आव्हाडजी बरोबर. जितेंद्र, स्वागत आहे तुमचं. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? काय हे प्री प्लान होतं? आता जे काही समोर येते ते 100% इट वॉज प्री प्लॅन्ड. मी आतापर्यंत हे या सगळ्यावर बोललो नव्हतो, पण एकंदरीत कालची त्याच्या आधीची झालेली भाषणं, जल्लोषानंतर केलेलं भाषण, हे सगळं व्यवस्थित ठरलेलं होतं. लोकांना दारू पाजणं, हल्लेखोरांमध्ये काही बाहेरची लोक असणं, याचा अर्थ आपण समजतो तितका हल्ला सोपा नव्हता. रेकी करण्यात आली असणार. पोलीस कुठे आहेत, घरी कोण कोण आहे, साहेब झोपलेले होते. नातीने वर्ण बघितलं. नात, बायको आणि साहेब असे तिघच. बायकोचंही वय 75 पार आहे, ते स्वतः 82 आहेत. बायको म्हणजे नातीने खाली बघितलं म्हटल्यावर आजीला येऊन सांगितलं, आजी दरवाजा लाव, काहीतरी येत आहेत लोक. दरवाजे लावले, पण ते लोक दरवाजापर्यंत पोहोचले. तोपर्यंत समजा पोलिसांनी कार्यक्रम थांबवला. पण एका डोळे मिटून असा विचार केला आणि ते घर आणि जे आम्हाला दिसतं, कधी तर अशी ढकलली तर तुटणारी कडी आहे त्यांच्या घराची. आणि त्यांच्या घरात ते कधीच पोलीस बंदोबस्त ठेवत नाही किंवा पोलिसांना गरडा घालून ते बसत नाही. समजा एखाद्या दारुड्याने ते घर दरवाजा जोरात तोडला असता आणि हा मॉब घरात घुसला असता तर काय झालं असतं. आणि मला वाटतं प्लॅन त्यांचा तोच होता की शरद पवारांना शारीरिक इजा करण्याचा. मी हा गंभीर आरोप अत्यंत जबाबदारीने करतोय, अत्यंत जबाबदारी. याच्या पाठीमागे कोण? नाही, याच्या पाठीमागे पुढे कोण आहे म्हणण्यापेक्षा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राने असं कधी स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या आधी बघितलेलं नाही. आत्तापर्यंत सरकारी अधिकाऱ्यांच्या, सरकारी मंत्र्यांच्या
बंगल्यावरती आंदोलनं झाली, पण ती पोलिसांनी 100 मीटरवर थांबवली, 200 मीटरवर थांबवली. अनेक वेळा गिरणी कामगारांना सांगितलं आम्ही वर्षावर घुसणार, अनेक वेळा सांगितलं. आणि हा आंदोलनाची भाषा असते, त्याच्यात काही मोठं नाही आहे. पण हे निवासस्थानावर जाणार असं कधी झालेलं नाही. इथली वेगवेगळी सरकारं आली आणि गेली. आपण अनेक वेळा मातोश्रीवर लोक गेलेली बघितली, पण ते मातोश्रीच्या बांद्र्याच्या कोपऱ्यालाच त्यांना थांबवण्यात यायचं आणि पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करायचे. पण हे पोलिसांना अंधारात ठेवून गनिमी काव्याने अत्यंत क्रूर स्पष्ट हेतू मनात ठेवून की शरद पवारांवर शारीरिक इजा करून एक प्रकारची अराजक पसरवण्याचा प्लॅन ह्या माध्यमातून होता. त्याला दुजोरा कसा मिळतो? अमरावतीतनं एक आता बीजेपीचा नवीन प्रवक्ता आहे, जसं मी नाव कधीच घेत नाही, तो असं म्हणतो की पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत आणि तेच होईल जे फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये झालं होतं. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये काय झालं होतं तर 50,000 लोकांची आणि त्याच्यात किंग फिलिप, किंग लुईस 16 आणि मेरी अँटोनिएट यांची मुंडकी गुलेटिननी उडवण्यात आली होती. म्हणजे एक मशीन होतं आणि त्या मशीनमध्ये ते झोपवले जायचे आणि बरोबर ती मशीनचं असा ते हे आणि मुंडकं उडून जायचं. ही काय भाषा आहे? म्हणजे तुम्ही अनार्की पसरू इच्छिताय, अराजक पसरू इच्छिताय. पवार साहेबांचं मुंडकं उडवण्यापर्यंत तुमच्या स्वप्नात तुम्ही बघताय. म्हणजे काय काय महाराष्ट्राने याचा कधी अनुभवलेलं बघितलेलं नाही. आम्ही जो महाराष्ट्र बघितलाय तो महाराष्ट्र म्हणजे यशवंतरावांवर टीका काढणारे प्रल्हाद केशव आत्रे हे जेव्हा वेणुताईंवर बोलले तेव्हा यशवंतरावांनी जाहीर त्याच्यावर काहीच भाष्य केलं नाही. प्रल्हाद केशव आत्रेंना घरी बोलून सांगितलं की वेणूला जे काही त्रास झालाय तो ब्रिटिशांनी तिच्यावर केलेल्या लाठीमारामुळे तिच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाला आणि त्यामुळे दोष तिचा नाही आहे. त्याच्यानंतर प्रल्हाद केशव आत्रेंनी कधीच यशवंतरावांवर टीका केली नाही. आणि महाराष्ट्रात असं पत्नीला ओढणं किंवा मुलीवरती घाणेरडं बोलणं हे महाराष्ट्राने कधी बघितलेलंच नाही आहे. तर तुमच्या असं सांगायचं की त्या लोकांनी रेकी पण केली होती? 100% घराची माहित होतं की पवार साहेब घरी आहे. हे 100% खरं. असं कसं होतं की लोक येत आहेत आणि कॅमेरामॅन सगळे उभे आहेत, पूर्ण त्यांच्या मागे पुढे धावतायत. म्हणजे याचं इट वॉज वेल प्लॅन्ड. जेव्हा कॅमेरामॅन घेऊन माणूस आतमध्ये जातो सगळ्या पत्रकारांना माहीत असतं आणि इट वॉज अ प्लॅन्ड व्हायलंट स्ट्रॅटेजी. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय की आता जे मला चित्र दिसतंय, आता मी जो अभ्यास करतोय की त्यांनी जर घर तोडलं असतं आणि ते आतमध्ये गेलं असते तर त्यांच्या मनातला जो हेतू होता त्यांनी करून दाखवला असता. नशिबाने महाराष्ट्राचं भाग्य की असं काही झालं नाही, देशाचं भाग्य की असं काही झालं नाही, कारण की तो लोकशाहीचा खून ठरला असता. हा देश गांधींचा आहे. तुम्ही गांधींना पण असेच एकटे पकडले आणि गोळ्या मारून टाकलं. पण गांधी 5 वेळा हमला झाला त्यांच्यावर. 1935 साली पहिला बॉम्ब फेकण्यात आला आणि त्याच्यावर सातत्याने त्याच्यावर हमले झाले. पण गांधी कधी गरड्यात राहिले नाही. गांधी एकटेच गेले सामोरे. आणि जेव्हा तुम्ही त्याला मारलात तेव्हा एकट्यालाच मारलात तुम्ही आणि तेही 6 गोळ्या मारल्यात त्याच्यावर. पण पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आले की काही लोक बाहेरचे होते, यामध्ये एसटी कर्मचारी पण नाही आहे. आता ते सामोरे येत आहे, अजून त्याची स्पष्टता झालेली नाही. पण काही जण दारू पिलेले होते याची स्पष्टता झालेली आहे. मेडिकल अनालिसिसमध्ये तसं दिसतंय. म्हणजे ह्याचा म्हणूनच मी हा असा अर्थ लावतो की माणूस जेव्हा मद्यधुंद अवस्थेत असतो त्याला आपण काय करतो आहात हे समजतच नाही. म्हणजे त्यांना सकाळी मद्य पाजण्यात आलं आणि मग त्यांना सोडण्यात आलं. आणि म्हणूनच आज मला असं मनातनं जाणीव होते, मनातनं असं वाटतंय की इट वॉज अतिशय धूर्तपणाने पवार साहेबांना शारीरिक इजा करण्याचा हा दृष्ट कट रचला गेला होता. त्या कटात ते यशस्वी झाले नाही. हे आमचं नशीब, महाराष्ट्राचं सुप्रियाताईंनी नशीब. काल जी हिंमत दाखवली, 2 वेळा ते बाहेर आले. असं आहे की तिच्या रक्तात पवारांचं रक्त आहे, साहेबाचं रक्त आहे.
साहेबांवरती किती हमले झाले? आतापर्यंत शारीरिक हमले झाले नाहीत. एकदा दोनदा झाले, पण किती जणांनी किती वेळा त्यांच्यावरती त्यांची निष्कारण बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तो माणूस कधीही हलला नाही. गोपीनाथ मुंडे साहेबांनी इतका बेलगाम हमला केला त्यांच्यावरती, पण 7 वाजता गोपीनाथ मुंडेंची पहिली सभा संपली, ज्याच्यात त्यांनी पवार साहेबांवरती आरोप केले. 2 वाजता रात्री पोलिसांची बैठक घेतली पवार साहेबांनी आणि मुंडेंची सिक्युरिटी दुप्पट करा असं सांगितलं. हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण असं होतं. असं त्याला एक सोनेरी झालर होती, त्याला एक संस्कार होते, त्याला एक संस्कृती होती, ज्याच्या मागे आपण चालत होतो. ही दिशाहीन दशा झाली, दुर्दशा झाली आहे. पण तुम्हाला काय वाटतं की काल जे काही घडलं त्यामध्ये मुख्य आरोपी काही सदावर्तेच आहे की त्यांच्या पाठीमागे आणखी? आता असं आहे की आता हे पोलिसांनी शोधलं पाहिजे. कॉल रेकॉर्ड चेक केले पाहिजे, व्हॉट्सअप ग्रुप चेक केले पाहिजे. आता माझ्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप येत आहेत त्याच्यात तर काय काय खतरनाक लोक काय बोललेत. हे पुरावे म्हणून पोलिसांनी आता वापरायला पाहिजे. त्या व्हॉट्सअपवर ज्यांनी जे हिंसक लिहिलेलं आहे त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे. हे महाराष्ट्रात सहन केलं गेलं नाही पाहिजे. कारण का शरद पवार यांच्या घरावर हल्ला आहे. ह्याच्यात मातीत जाऊन खणून काढावं लागेल की हे कोण आहे. काल अजित पवार यांनी असं सांगितलं होतं की इंटेलिजन्स फेलर आहे, पोलिसांना कळलंच नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, ते हे बोलू शकतात. मी कार्यकर्ता आहे, मी हे सगळं बोलू नाही शकत. पण आता तुम्हाला काय वाटतं की दिवाळीपासून हे संप सुरू आहे, कोर्टामध्ये केस आहे, अजून पण ते लोक आझाद मैदानवर ठाम आहे. आज सकाळी पण त्यांनी CST स्टेशनवर प्रदर्शन केले होते. किती दिवस चालणार हे सगळं? असं कोर्टाने सांगून पण तुम्ही कोर्टालाही जुमानणार नसाल आणि तुम्ही संविधानाचे नारे देणार असाल, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देणार असाल, तुम्ही सगळं हे का करताय, कशासाठी करताय हे स्पष्ट होतं. तुम्ही कोर्टाच्या निर्णयानंतर गुलाल उधळला, जय जयकार केला आणि नंतर पवारांना टार्गेट करायचं ठरवतं. याचा अर्थ तुम्हाला फक्त पवार साहेबांना शारीरिक इजा करून महाराष्ट्रात अराजक पसरवायचा होता. हे तर दुसरं काहीच नाही. दरवाजापर्यंत पोचणं हे काय दर्शवतं? आणि मला पत्रकारांनाही सांगायचं की तुम्हाला जर असं कळलं असेल की अशी हिंसक घटना घडणार आहे तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी नाही आहात. तुम्ही पोलिसांना सावध करायला पाहिजे होतं. काहीतरी वाईट घडेल, तुमची जबाबदारी आहे ती. फक्त TRP साठी माझ्या TV चॅनलवर हे सगळं पहिल्यांदा दिसेल, ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत. अत्यंत जबाबदारीने पत्रकारांनी देखील वागायला होतं. तुम्ही त्यांच्या बरोबरच आलात. तुमच्या टीव्हीवर तुम्ही ते लाईव्ह सुरू केलं. ती पोरगी वरती नसती किंवा ती घरात नसती, कधी कधी नवरा बायको दोघंच घरात असतात, तर काय झालं असतं? म्हणजे कमीत कमी पत्रकार जे आमच्याबरोबर चहा पितात, नाश्ता करतात, गप्पा मारतात, त्यांना त्यांच्या आई वडिलांबरोबर असं झालं असतं तर काय झालं असतं? काही वाटलं असतं का? वाटलं नसतं. अरे तुम्ही त्यांच्याबरोबर आलात ना, कमीत कमी तिथे उभा राहिल्यानंतर ते फोन करायला पाहिजे होता. साहेबांचे नंबर तुमच्याबरोबर, तुम्ही सावध राहा. जबाबदार पत्रकारिता आहे की नाही? आझाद मैदानवर सदावर्तेंनी घोषणा दिली होती तेव्हा तिकडे पोलीस पण होते. पोलिसाला का नाही वाटलं की सिक्युरिटी अजित पवार जे म्हणालेत, अजित पवार सारखे ज्येष्ठ मंत्री जेव्हा म्हणतात तेव्हा मी वेगळं काही बोलायला नको ना त्याच्यावर. ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळंच बघितलंय, काकापासनं स्वतःपर्यंत, ते जेव्हा बोलतात त्याच्यावरती मी काय बोलणार? पण हे सगळं अत्यंत दुर्दैवी, महाराष्ट्राला बदनाम करणारं, महाराष्ट्रामध्ये अराजक आणू इच्छिणाऱ्यांचं हे कट होता, हा कट होता. आणि परत एकदा सांगतो की पवार साहेबांना शारीरिक इजा करण्यासाठी हा व्यवस्थित आखलेला कट होतं आणि त्याच्या मागचा जो शैतान आहे
त्याला खोदून काढायला हवं. तुम्ही याच्यावर बोलला त्यामुळे थँक्यू, धन्यवाद. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा दिवसभराच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापुरात एका शिक्षिकेनं चक्क पत्रकारालाच झोडपून काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. शाळेत उशिरा आलेल्यानंतर शिक्षिकेची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिथे पत्रकार गेला असता या शिक्षिकेनं चक्क आपल्या हेल्मेटनं पत्रकारालाच मारहाण केली आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातल्या पडसाळी गावातली ही घटना आहे. दरम्यान या मारकुट्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नुकतंच या बाजार आपण आता इथे बघू शकता. प्राथमिक शाळेच्या ज्या शिक्षिका आहेत त्या सुद्धा आता नुकतेच आलेल्या आहेत. शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनं आणि साईबाबांच्या पादुकांच्या मिरवणुकीनं या उत्सवाला सुरुवात झाली. शिर्डीतल्या साई मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. आकर्षक फुलांनी मंदिर सजवण्यात आलंय. कोरोनाचे निर्बंध 2 वर्षांनंतर हटवल्यानंतर राज्यभरातनं शेकडो पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या. जवळपास 250 पालख्या साई नामाचा गजर करत शिर्डीत दाखल झाल्या. घेऊन तुम्ही अनेक दिवसापासून चालतायत आणि आज शिर्डीमध्ये आलेत. आम्हाला 2 वर्ष करोनामुळे आम्ही येऊ शकलो नाही. आता आम्हाला एकदम जल्लोष वाटतो. आमचे पाय आता थकत नाही शिर्डीत आलं तरी. हे आम्हाला असं नक्कीच बरेच दिवस झाले कोरोनामुळे सगळं बंद होतं, मंदिर बंद होतं. बंद होते कंप्लीट. आम्ही 3ऱ्या वर्षी आले आहे आणि 2 दिवस. रामनवमी निमित्त शिर्डीत साईबाबांची भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. जवळपास 10 टन रांगोळीचा यासाठी वापर केला गेलाय. मुंबईतले 35 कलाकार गेल्या 10 दिवसांपासून ही रांगोळी साकारत होते. तब्बल 10 टन रांगोळीचा वापर करून ही साईबाबांची रांगोळी काढली गेलेली आहे. ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी सुद्धा गर्दी होतीये. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. यानंतर महामुंबईचा आढावा घेऊन माझ्या सहकारी सुवर्णा तुमच्या भेटीला येत आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.